नमस्कार सर्वांना आणि सोबतच जय मल्हार. याचं कारण तुम्हाला समोर माझा व्हिडिओ बघताना कळेल. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला एक असं खूप छान ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे. त्या ठिकाणी मी ज्या भागात राहते तिथे सर्वच लोक जातात, पण बाकीच्या ठिकाणचे म्हणजेच बऱ्याच जणांना या ठिकाणाबद्दल कदाचित माहीतही नसेल. तर आम्ही आज गेलो होतो चंदनपुरीला. तसं आम्हाला जायचा उशीरच झाला होता. इथे येण्याचं आमचं कसलंही नियोजन नव्हतं, पण अचानकच आम्ही तिथे गेलो आणि आज रविवार होता. खूप गर्दी असते, परंतु आम्हाला उशीर झाल्यानंतर त्यामध्ये त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. तर या ठिकाणाबद्दल सांगायचं म्हणजे हे आहे चंदनपुरी बानुबाईचं माहेरघर. आपण खंडेरावाच्या दर्शनासाठी जेजुरीला नेहमीच जातो, पण चंदनपुरीला सुद्धा प्रत्येकाने यावं आणि बानुबाईचा आशीर्वाद घ्यावा. मंदिराचा काही भाग, मागचा थोडासा भाग हा जुनाट झालेला आहे, परंतु तिथली व्यवस्था खरंच खूप छान आहे. हा मुलगा मला इथे काहीतरी 4-5 रुपये, काही 10-15 रुपये द्या असं म्हणत होता. त्याला म्हटलं, अरे थांब मी तुला खायला देते, तर तो पळून गेला. हे मंदिरसुद्धा खंडेरावांच्या मंदिरासारखंच पूर्ण पिवळं झालेलं आहे आणि यातली व्यवस्था अत्यंत चोख पद्धतीने केलेली आहे. आम्हाला जायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत, कारण तिथली अशी प्रथा आहे की रात्र झाल्यानंतर देवाचा शृंगार काढल्यानंतर ते कसलाही फोटो किंवा दर्शनही घेऊ देत नाही. परंतु आम्ही लांबून आल्यामुळे त्यांनी आम्हाला दर्शन घेऊ दिलं आणि बाहेर येऊन आम्ही फोटो वगैरे काढले आणि घरी जायला निघालो. अशा प्रकारे आमचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.